गुरांना पाणी पाजते एवढं बरं का. हा पाचते ना, पण तुम्ही कुठे चालले? गावात चाललोय मी. कशाला? अगं काम असतात लगेच कशाला आणि काय काय काम नको आहे? जाऊ. काय काम आहे? तुला आता सगळं सांगायचं का मी? हा मग आणि तुला काय कळणार आहे त्यातलं? कळ नाही तर नाही का, पण सांगा ना कशाला चालले. म्हणजे कळणार नाही तरी तुला सांगायचं मी आता. हा सांगायचं. काय येड्याचा बाजार आहे. चल. हो मला पण यायचे. कुठे चालले सांगा तुम्ही. काय तिथं काय वाटप नाही चालू. मला पण यायचं. काय काम आहे तुझं तिथं? पण तुमचं काय काम आहे ते सांगा ना मला. हे बघ एक काम कर. हा गावात जाऊन येतो मी. हे गुरांचं बिरांचं उरक आणि शेतात जायचं बघ. नाही नाही, गावात मला पण यायचे. माझं पण काम आहे. काय काम आहे तुझं? जस तुमचंच काम राहतं फक्त, माझं काय काम नसतं का? अगं पण मला महत्वाचं काम आहे, माणसांच्यात काम आहे माझं. ते उरकून येऊ दे पटकन. मग मला पण घेऊन चला ना सोबत. मला आणि वस्तू आणायचे आहेत. या गुरांना पाणी कोण पाजायचं? ते मीच करू का सगळं काम? का मोल करीन आणली घरामध्ये? हे कर ते कर. स्वतःच पुढारी बन पुरं गाव हिंडत बसत्या. कामाचा पत्ता नाही काही. अगं पण ही काम मोलकरणीची आहेत का? मग घरातली माणसं नाही पाजत पाणी गुरांना? मग मला काय आणायचं? तुम्ही म्हणताय गावात जायचंय, मला वस्तू आणायच्यात, मला पण घेऊन चला सोबत. एवढंच म्हणते ना मी. अगं पण मी आणले असते, नाही तर आपण नंतर जाऊ. नाही नाही, ते माझं मलाच माहिती काय आणायचंय. मला घेऊन चला तुम्ही. अगं गावात बिशी आहे, मला बिशीच्या मीटिंगला काय जायचं. बिशी बिशी नाही, तुमचे नाटक नका करू. इथं मला माहिती काय काम असं तुमचं. नाटकं नका करू म्हणजे? हा? बिशी म्हणजे नाटक आहे का? मग काय काय गोट्या खेळायला जातो काय तिथं मी? खेळत असेल, मला काय माहिती. अरे नीट बोल ना. काय बोलतोय तुला कळतं काय? काय बोलतोय? का सकाळपासून भांडणच करायचे जोर होय तू? तुम्हाला भांडणं करायचे असेल मला ना, मी तुम्हाला नीट बोलले. कुठे चालले मला येऊ द्या. बिशीतलं काय कळते तुला? आणि माणसांच्याच येणार का तू माझ्या मागं? मी कुठं म्हणते मला माणसात घेऊन चला. मला दुकानावर सोडा ना. अगं पण एवढं पडलंच काय अर्जंट? मला आणायच्या आहेत वस्तू. काय? रानातलं काय अर्जंट आहे? नुसतं रानातलं कर, हे कर ते कर. गुरं ढोर बघायला लावतं मला नुसतं. अगं मग रानातली कामं करायला नको का तू? मग मी एकटेच करू का? आता खुरपायच्या कामाला मी बसू का तिथे येऊन खुरपायला? मग काय होतं बसल्याने? काय होतं म्हणजे? तुला सांगतोय बरं का, तू नीट बोल आणि डोकं नको खाऊ माझं. मला काय जाऊ दे. डोकं नको खाऊ. मी नाही जाऊन देणार. जात असेल तर मला सोबत घेऊन चला. बारके पोराच्या वर झालं. तुला बुद्धी आहे का नाही थोडीफार? तुम्हाला आहे का? तू उलट बोलती कर तू. एवढा वेळ झाला ऐकून घेतोय. काय एवढं तुला वेळ अक्कल आहे का थोडीफार? हात सोडा बरं का तुम्ही. हात सोडा का? हात सोडा. हात सोडा तू माझा. तुला आहे ना फटके टाकन बरं का मी. नीट राहतो काय जरा. फटके टाकन? लय रुबाब दाखवतं काय माझ्यावर? काय रुबाब दाखवता का? तू ले तोंड चालवती का? हात चालव ना जरा. काम कर की. हा. येईपर्यंत सगळी कामं संपून ठेव. मला पण यायचंय. नाही तर जाऊ नका तुम्ही. हे काय? नाही मी जाऊनच देणार नाही. अगं एक मिनिट. हे काय चाललंय तुझं? काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? चावी का काढली तू? का काढली? तुम्ही कशाला चालले मग? चावी दे इकडे. चल. नाही देत मी. जा. तुझं काय चाललंय रे सकाळपासून? येड्यावानी का करते? काय येड्यावानी करते? काय येड्यावानी करते? चावी दे. चावी दे इकडे. नाही देत मी. जा. तुला आहे ना पटका देऊ का मग? द्या बरं. मारा बरं. कशी मार. मूर्ख. अक्कल आहे का तुला थोडी? तुम्हाला आहे का अक्कल? जा निघा. कुठे चालले? जा. तुला बघतो नंतर मी. थांब. हा बघतो. बोलायला लागली तू पण. तुला आहे ना आल्यावर बघतो आज. थांब. काय बघता आल्यावर? या ना. मी पण बघते आल्यावर. मला मारलं ना तुम्ही. करते मी काम. बघा आता काहीच काम करत नसते मी. मर तिकडे. काय करायचं? स्वतः तर काहीच काम करत नाही. काही नाही. एकदा गावात नाही म्हणलं तर एवढं मारलं मला. स्वतःच पुढारगिरी करत गावात फिरत राहतो. करते यांचं काम मी आता. लय टाइम नका लावर. घरी जायचंय लवकर. तुला सांगितलं बरं भाऊ आधीच. दादा वहिनी. दादा काय रे कधी आली तू? आत्ताच आवाज येते ना तुम्ही. बस. वहिनी कुठे? हाय इथं असून कुठेतरी. हा का? काय त्याची कशी काय चक्कर आज? आलो तासात म्हणलं जावा तुमची गाठभेट घेऊन. हा. काय चाललंय तुमचं? काय नाही निवांत चाललंय. बर. काय आज गेला नाही रानात गावात? थांबलो होतो घरी. काम होतं जरा. हा का? हा. तुमचं काय बरं चाललंय का? हा मजेत एकदम. लय दिवसाला गाठभेट नव्हती आपली. म्हणलं जाऊन यावं तुमच्याकडे. हा बरं झालं आली तुम्ही. मी पण म्हणलो लय दिवस गाठ भेट नाही. मीच येणार होतो इकडे एवढ्यात. पण काय कामामुळं सवडच नाही भेटत. तुला बिझी माणूस आहे. तुला टाइम नाही आता बहिणीसाठी. तुला नुसतं रानात पाळायचं आहे का नाही? हा. काय झालं? कुठं काय नाही. लय शांत शांत बोलतोय. पहिल्यापासूनच असं आहे. आता काय पाणी पाणी. पूजा अरे पाणी आण ना जरा. वरती गेली काय बहिणी? नाही आहे इथेच आहे कुठेतरी. पाणी काय दाजी चहा का थंड सांगू? एकदम मस्त. पाणीच घ्या आधी. पाणीच घ्या.
हा. गावात होतो, बँकेत काम होतं, तेव्हा आलतो. पाणी नाही पेलो काय नाही, यांना म्हणलं घरी जाऊ, पाणी बिणी पिऊन मग जाऊ संध्याकाळी. बरं बघा ते कुठे आणा बोलून लवकर जायचंय आम्हाला बी लवकर परत घरी. जायची हो, माणूस लगेच गाई करून जायला. ए अरे पाणी आण ना. अरे वरती गेली असेल, बघू का मी आवाज जात नाही थांब राहू दे, या जाऊन या तुम्ही. मी चालू थांब जाऊ. अरे इथे काय बसली? मग काय करू? ताईन दाजी आल्यात, थोडं पाणी बिण्याचं चहाचं बघ ना त्यांना. ते आले तर मी काय करू मग? जा ना तुम्ही. आता मी चहा ठेवू का? मग ठेवा, तुमची बहीण आली, मला कसं सांगताय? काय तुला थोडंफार तरी कळतं का माणसांसमोर हो, कुठं मला तमाशा नका करते? सांगू, तमाशा बिमाशा नाही करते, जा गपचूप तुम्ही. मी बसले इथं गप. अगं पण निदान येत तरी तिथं. ती नाही म्हणते येत वहिनी कुठे आहे? काय सांगायचं तिला? सांगा गेली बाहेर म्हणून, मी नाही येत आता. येड्यावानी करू नको. ऐक तू कशाला दाजी काय समोर येड्यावानी करू नको. मला मारलं का बरं तुम्ही? अगं मारलं का पण ते नंतर बोलू ना. आता माणसांसमोर धिंगाणा करायचं का तुला? का मी चव म्हणले घालते ना, माझी सगळी? मला यायचं नाहीये. जा तुम्ही, चहा द्या आणि पाणी द्या. तुमची बहीण, तुमचे दाजी, मला नका सांगू. आणि उद्या तुझी बहीण आल्यावर? काय येत नाही माझी बहीण. आली तर मी आहेच. अगं पण तुला दारात आलेल्या पाहुण्याशी कसं बोलायचं कळतं का? रोज रोज येणार आहे का माझी बहीण? जसे आले तसे जायला सांगा मग तुमच्या बहिणीला. हा, तुम्हाला सकाळी काय बोलले होते मी? मला फक्त गावात येऊ दे तुमच्या सोबत. मला मारायची काही गरज होती का? अगं पण गावात येऊन मारायची गरज, ते सगळं ठीक आहे ना, आपलं आपल्यात ठेव ना. तू तिच्या समोर कशाला तमाशा करती? तिच्या समोर काय तमाशा केला नाही आणि तिला मी काय बोलवलेलं नाहीये म्हणून. अगं तू बोलवलं मस्त मान्य आहे मला, पण तिचा भाऊ आहे, ती येणारच ना. हे पटतं का तुला बोलणं? मी बोलवलेलं नाही. मग भावानी करावा ना चहा पाणी. भाऊ येऊ करतो घालावा आणि पाठवावा. तिकडे मला गेलो कशाला तुझी सांगताय? तू माहेरी गेलो तुझी वहिनी करते का भाऊ करतो चहा? का भाऊ स्वयंपाक करतो? लुगडे माझ्या नेसून? वहिनीला माझा भाऊ मारित नाही ना तुमच्यासारखं. नाही लुगडे नेसून करतो का भाऊ तुझा स्वयंपाक? ही पद्धत आहे का बोलू नका बरं तुमच्यात? का. ही पद्धत आहे का तुमच्यात तुमच्यात? असं ना, आमच्यात नाही ही पद्धत. नीट बोल जरा, नीट बोल. काय देवानी नीट बोल? तोंड दिलंय चांगलं. तुमचं बघा. तुमचं बघा हे बघ, तू येणार आहे का नाही चहा ठेवायला? मी नाही येत म्हटलं ना तुम्हाला. मग कोण चहा देणार त्यांना? द्या ना तुम्ही. तुझ्या इकडे इकडे इकडे. ए थांब की. तिकडे कुठे? तू माझ्या मागे येऊ नका बरं का, सांगते तुम्हाला मी. शिस्ती सांगते, माझ्या मागे येऊ नका, नाही तुम्ही उडी. हा, डोक्यात फरक पडलाय काय का तुझ्या? डोक्यात फरक पडलाय? काय तमाशा लावलाय माणसांसमोर तू? तुम्ही तमाशा लावलाय सकाळी. तुम्हाला नीट बोलले का? नीट हे करायचं ना. मग मला मारायची काय गरज होती का? नाही मारायची गरज नाही. मग मराय कशा चालली आता? तुमच्या पायी वाईट तुला मेलेलं चालतं पण मारलेलं नाही बघ नवरीनी. हा, काय बावळट बाई, डोक्यात फरक झालाय का तुझ्या? तुमच्या डोक्यात फरक झालाय काय? केस उडाल तसं भेजा उडाला काय तुमचा? अगं पण खाली माणसं आल्या, तुला कळतं का? हे पाहुणे आले खाली. ते मला नका सांगू तुमच्या पाहुण्यांचं. अगं गप जरा ऐक. तू काय येड्यावणी करते? तुला अक्कल आहे का काय? काय अक्कल आहे का? ये ना इकडे. नाही येत मी. मग काय करणार आहे? काय करणार? तुम्ही माझ्या जवळ आले तर मी उडी खाईन. अगं माणसं आली, ती माणसं गेल्यानंतर काय उड्या हाणायच्या 2-3 वेळा हाणू. हा, त्या माणसानं काय काम नाही. दर 10 दिवसाला तुमची बहीण टपकती घरी. काय काम राहतो तिचं यायचं घडी घडी? आता तुला सांगून येईन कधी घरी? सांगून मग कशाला मी जाते नाटकं का माझ्या करते? घरी? नाही कशाला नाटकं करते तू? काय नाटकं करते? मारणार आहे खरंच तू इथे हा, उड्या मी जाईन हाणायला? मग खाली. ए, इकडे चल. अक्कल आहे का तुला काय? झापडीन परत ये. हा, झापडीन. आता जर हात लाव मी खरंच उडी खाईन. मग सांगन तुम्हाला. नाही तू पण लय नाटकं केली आणि मीच दिन ढकलून तुला हा, खाली. जा कळलं मग, का? जा. मूर्खगत नको वागू तू. जरा माणसात चव घालवायचं बंद कर माझं. काय चव घालवायचं? तुम्ही घालवता तेव्हा? नाही तुला माणसं आल्यावर जोर चढतो. मला माणसं कळलं आल्यावर. आता सगळं. काय कळलंय तुम्हाला? तू नाही तुझी माणसं होते, मग मी पण बघ कसा कुटाणा करतो हा, सगळ्यांसमोर. माझी माणसं नाही तुमच्या माणसांसारखी 10-10 दिवसाला टपकत. दादा इकडे मी जाईल बरं का, मी सांगते. काय चाललंय? उतर खाली उतर. काय होतंय? खाली या. काय होतंय नेमकं? यांना विचारा काय होतंय. काय रे दादा, काय तमाशा लावलाय तुम्ही? काय सांगायचं तुला? आल्यापासून सांगतो तिला गप जरा गप हा, गप. सांगायसारखं असं तेव्हा सांगाल ना. अरे काय झालंय काय नेमकं? तू कोण इकडे चालली पार घरावर? काय झालं? काय झालं दादा, सांग. काय झालं? विचार तिलाच. का हो वहिनी, काय झालं? अहो, सकाळपासून माझ्यासोबत भांडताय. मला मारलं माहिती का त्यांनी? हे बाबा, कशाला नको ते उद्योग करतो, कशाला मारतो तिला? अगं हिच्या डोक्यात फरक झालाय. हिचं काय म्हणणं आहे, घरातली प्रत्येक गोष्ट हिला सांगून करायची. नाही सांगण्यासारखी असेल तर ते ठीक आहे, किंवा पण ही माणसांच्यात कुठे घेऊन जाऊ हिला? आता सकाळी बिशीला चाललोय मी, हे म्हणते मला यायचं तिथं, माझं काम आहे. तू सांग मला, गावातल्या माणसात मी बिशीला हिला घेऊन जाऊ का? किती खोटं बोलता हो तुम्ही. यांना म्हणे तुम्ही भिशीला चालले ना तुम्ही. मी थोडी म्हणते तुम्हाला माणसात नाही. मला गावात काम होतं दुकानात. अहो, मला दुकानात सोडा म्हटले होते मी. समजून घ्यायच्यात काय गोष्टी तवा काय होतंय? तुम्ही मोठे आहेत राव घरातले, तुमच्याकडे आम्ही बघायचं आणि तुम्हीच भांडायला लागले. मग आम्ही काय करायचं? मग हे दगड घालताय माझ्या डोक्यात उद्या. यांना समजायला पाहिजे ना. किरकोळ गोष्टीवरून भांडताय राव. गावात जायच्या वेळेच्यावरून भांडतात का दादा कुठं? अगं पण तिला उलटच बोलते प्रत्येक गोष्ट. गाडीची चावी काढून फेकून दिली माझी. भांडले तर भांडले, मला मारलं पण किती.
आणि मारायचा काय संबंध आहे? लोकांचं लेकरू दारात आणायचं आणि हाणायचं का? आणि यांनी उद्या मला हाणलं मग आवाज वाढवला तरी तुझा पारा सटकवतो आणि हाणलं यांनी मग आणि लोकांच्या लेकराला तू हाणतो ते चालतं का तुला? अगं पण तू प्रश्न तरी आडवे तिडवे करत नाही ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत बसू का मी? अहो ती विचारणार तुम्हाला नाही तर कोणा दुसऱ्याला विचारेन का? तुम्हाला सांगायचं काम आहे ना तुमचं. आणि काही गोष्टी इग्नोर करायच्या राहू दे ती आडवे उत्तर बरं जाऊ दे असं तिच्या डोक्यात काही गणित वेगळं दिलं असं उलट उत्तर इग्नोर करायचं. पण नाही नाही एवढं ताई लावून मी धरायचं. त्यांना नीटच विचारलं तर कुठं चालले तुम्ही? अगं पण नीट तुला विचार. सांगू का आणि हे करू का आणि ते करू का? गाडीची चावी काढली का नाही तू माझ्या? तू फेकून मान्य दिली. यांनी मला नेलं नाही म्हणून मी फेकली. बरं जाऊ दे ना वहिनी तू बी समजून घेत जा त्याला काही एक काम आहे का? बाहेरचे किती काम असतात कशाला त्याच्या डोक्याला बोर करते? एक काम करीत नाही आठवड्यातला एक नेलं. दिवस तिला देत जा आणि घेऊन जात जा कुठं जायचं तिकडं. तू तिला नुसती घरातच थापून ठेवली मग ती चिडचिड नाही होणार का तिची? मला एक सांगा आता तुमच्या घरात बी भांडणं होत असतील की नाही पण 4 चौघात माणसात तू कधी नवद आली दाजी आलं पहिल्यांदा आज त्यांच्या समोर काय काढायची गरज आहे का? किती आवाज दिला मी तुमच्या समोर पाणी आण पाणी आण आणलं का तिने? अहो चुकत्यात काय गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आता तू पण जरा समजून घेत जा ना जरा त्यांचं काय चाललंय काय नाही. नवरा बायको आहे राव तुम्ही नाही एकमेकाला समजायचं मग तुम्हाला समजायला आम्ही येतो तिकडून कधीतरी यायचं तुमच्या दारात आणि तुम्ही तमाशा करायचं मग सांगा मी येतच नाही. आणि मला म्हणते चहा ठेवा तुमचं तुम्ही. काय ठेवायचा करतेस तुझी बहीण नाही का? ठेवायचा तापली ती थोडं द्यायचं तिला रिलॅक्स होईन डोकं शांत झाल्यावर तर बोला ना नीट. नाही तर मग बोलायचं काय पर इथवर येऊस्तवर मग मिली बिली उद्या मग काय करशील? मग मन बरी होती समजून घ्यायला पाहिजे होतं तवा. हेच राहिलंय आता आम्ही तुम्हाला समजून सांगतो. बरं नका राडा घालू चला खाली आता. का अजून राहिलंय तू काही काय सांगते सांग त्यांना आणि एकदा. जाऊ दे ना वहिनी त्याला थोडी काम आहेत का बाहेरची? नाही नेला आता मग संध्याकाळी जा ना एवढं काही त्याच्या अहो मागे पण ते लागते. जात होते म्हणून मी म्हंटले. आपण नाही म्हणला ना एकदा कशाला तिंदा तिंदा तू बी डोकं खायचं. जाऊ दे चला चहा करते मी. चला चल आता